लॉर्ड, सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये प्रेमाचा सलाम। आणि आज आपण देवाचं वचन ऐकण्याआधी आणि देवाची आराधना करण्याआधी त्याच्या जवळ जाऊ आणि आपण प्रार्थना करूया। दयाळू देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो, कारण तू खरोखर चांगला आहेस, तू महान आहेस, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस। आज परत हा वेळ, हा दिवस तू आम्हा सर्वांना दिलास, सुखी निरोगी ठेवलास म्हणून धन्यवाद देतो। प्रभू, येणारं वचन, जी स्तुती आराधना होईल ते तू मान्य कर आणि वचनाद्वारे तू आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दे। या दिवसांमध्ये विशेष करून आमची सर्वांची काळजी घेत आहेस म्हणून धन्यवाद। आदर महिमा गौरव तुला देतो, प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतोय म्हणून तू ऐक, आमेन। देवाच्या गौरवासाठी आपण एक गीत गाऊया। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे। हालेलुया, होसाना, हालेलुया, होसाना, हालेलुया, 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 हालेलुया। हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू। किती तो देवा सर्वस्व आपणा दिले, किती तो देवा सर्वस्व आपणा दिले। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे। चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू। चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे। त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे। त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे। शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो। शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे। तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे।
जिवंत परमेश्वराची फार स्तुती आपण करूया। देवाने पुन्हा एक बार आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये हा प्रभुवाद दिला, त्याचा गौरव करण्यासाठी, त्याला धन्यवाद देण्यासाठी, त्याचं स्तवन करण्यासाठी, त्याला उंचवण्यासाठी, त्याबद्दल त्या जिवंत परमेश्वराची उपकार स्तुती आपण करूया। प्रेज अँड वर्शिपच्या द्वारे देवाचं गौरव आपण केलेला आहे। आणि आज जरी हे कठीण दिवस आहेत, परंतु या कठीण दिवसांमध्ये देवाची योजना, देवाचे संकल्प, त्याचे प्लॅन समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आज देवाच्या वचनातून पाहण्या अगोदर आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या हातामध्ये आपण जाऊ आणि प्रभूला म्हणूया की प्रभू, आज येणारं वचन माझ्यासाठी तो आशीर्वादाचं कर। प्रार्थना करूया। पवित्र देवा, तुझ्या चरणाजवळ आम्ही येतो प्रिय प्रभू। आज या प्रभुवारी सकाळच्या प्रसंगी आम्ही आमच्या घरामध्ये असताना जे देवाचं वचन आज आमच्यासाठी येणार आहे ते प्रभू तू आशीर्वादित कर। ते वचन आज माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं असू दे। पवित्र देवा, आज आमची प्रार्थना आहे, तू आमच्या संगती बोल या वचनाच्या द्वारे, अशी तुझ्या चरणाजवळ नम्रतेची प्रार्थना। देवा, आम्ही धन्यवाद देतो, आज तू हा प्रसंग आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये दिला असल्याबद्दल। प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे, आमेन। देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष आपण लावूया। यावेळेस पवित्र शास्त्रामधून यिर्मयाचा ग्रंथ, याचा 29वा अध्याय आणि ते 11 ते 13 ही वचनं आपण यावेळेस वाचणार आहोत। यिर्मया 29वा अध्याय आणि 11व्या वचनापासून तर 13व्या वचनापर्यंत ही वचनं आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवूया। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो। ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही। ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत। तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन। तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन। परमेश्वर देवाचं अभिवचन आम्हा सर्वांसाठी आज हे आहे। आणि म्हणून आज देवाच्या संकल्पा संबंधाने, देवाच्या योजने संबंधाने, देवाची जी ग्रहणीय उत्तम इच्छा आहे त्या संबंधाने आपण पाहण्याचा आज प्रयत्न करूया। कठीण दिवस आहेत, सर्वत्र भीतीचं वातावरण आहे आणि अशा या वातावरणामध्ये आम्ही आहोत। जगाकडे आम्ही पाहतो, आमच्या देशाकडे आम्ही पाहतो, ज्या गावात आम्ही राहतो त्या गावाकडे आम्ही पाहतो, तर आम्हाला समजतं की मृत्यूचं प्रमाण हे वाढत आहे। हजारो आणि लाखो हा जो आकडा आहे हा भीतीचा आकडा आहे। एक जर मृत्यू आमच्या परिसरामध्ये जर झाला तर किती हाहाकार होतो आणि सर्वत्र हळहळ केली जातं आणि दुःख केले जातं। परंतु आज हा जो आकडा आहे आमच्या समोर दिसत आहे, आम्ही ऐकत आहोत, हे जे चाललेलं आहे त्यामुळं सर्वत्र भीती आम्हाला आहे। आणि आम्ही जगाकडे पाहतो त्यावेळेस भीती आहे, माणसाकडे पाहतो भीती आहे, निराशा आहे, दुःख आहे। अशा स्थितीमध्ये आता आम्हाला विचार येतो की अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाकडे पाहावं, आम्ही कुठे पाहावं। आणि यावेळेस देवाचं वचन आम्हाला मार्गदर्शन करणार अशा प्रकारचं आहे की त्या परमेश्वराकडे पहा, त्या देवाकडे पहा। आणि असं म्हटलं आहे की परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो। ते संकल्प हिताचे आहेत, तुमच्या फायद्याचे आहे।
आणि देवाच्या योजना आणि संकल्प हे फार चांगले आहेत. स्तोत्रसंहिता अध्याय 37 आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. परमेश्वराची अधीनता आज आम्ही सर्वत्र ठिकाणी पाहतो की आम्ही जगाच्या अधीन झालेला आहोत. रोज आम्ही एकमेकांना विचारतो, परंतु परमेश्वर देव म्हणतो आहे, त्याचं विवचन आहे, परमेश्वराच्या अधीन राहा, स्वस्थ राहा, घाबरू नका, चिंता करू नका, काळजी करू नका, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. कारण त्याच्या जवळ तुमच्या संबंधाने प्लॅन आहे, योजना आहे. यामधून, या संकटामधून तुम्हाला वर कसं काढावं हे त्याला माहीत आहे आणि त्याकडे तुम्ही पहा. मागच्या काही दिवसांमध्ये वसई या ठिकाणची बहीण होती आहे की जिला कोरोना झाला होता. या आजाराची झुंज ती देत असताना तिला ॲडमिट केलं गेलं आणि ॲडमिट केल्यानंतर औषधोपचार झाले. ख्रिश्चन बहीण, विश्वासू, देवावर भिस्त ठेवणारी, देवाच्या अधीन राहणारी, आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर ती बरी झाली. बरी झाल्यानंतर ती घरी परतली. घरी परतल्यानंतर तिच्यावर फुलांचा वर्षाव लोक करीत होते. आता ती प्रवास करीत आपल्या घरापर्यंत आता येत आहे. सर्वत्र बातमी पसरलेली होती, ही देवाची ख्रिश्चन बहीण, देवाची सेविका बरी होऊन घरी येत आहे. काही क्षणात ती आपल्या स्वतःच्या घरी ती येणार आहे. सर्वत्र ठिकाणचे लोक एकत्र झाले. सर्व जवळजवळ विश्वासणारे आहेत, त्यामुळे सर्वत्र त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आणि देवाचा गौरव त्या ठिकाणी सुरू झाला. प्रेज अँड वर्शिप सुरू झाली. आणि एक बहीण बरी होऊन आपल्या घरी परतत आहे. आणि ज्यावेळेस ती घराच्या जवळ आली, तिने पाहिलं हे सर्व देवाचे लोक प्रेज अँड वर्शिप करत आहेत, देवाला धन्यवाद देत आहेत, त्याचं गौरव करीत आहेत, इन्स्ट्रुमेंट वाजवत आहेत. आणि हे ज्यावेळेस तिने पाहिलं त्यावेळेस तिचं मन देवाच्या स्तुतीने भरून गेलं. तिने पाहिलं, दाराजवळ आली, गेट तिने उघडलं आणि कंपाऊंडमध्ये गेली. त्या कंपाऊंडमधून तिला स्वतःचं घर दिसत होतं. घराचं दार तिने पाहिलं. त्या दाराजवळ उभे असलेले तिच्या घरातील प्रिय लोक तिने पाहिले डोळे भरून. आणि जसं तिने कंपाऊंडचं गेट उघडलं तसंच त्या बहिणीने त्या ठिकाणी जमिनीवर गुडघे टेकले आणि हात उंच करून परमेश्वराला धन्यवाद दिला. आणि ही जी बाब होती, ही जी घटना होती, ही अनेकांच्या मनाला स्पर्श करणारी अशा प्रकारची. काय तिने विचार केला असेल की मी आता हॉस्पिटलमध्ये जात आहे, जाताना तिच्या मनातील काय विचार असतील, आता मी माझ्या घरी परत येईल किंवा नाही. पण तो देवाने त्या बहिणीला परत आणलं, आरोग्य दिलं आणि सर्वात प्रथम तिने गुडघे टेकून त्या जिवंत परमेश्वराची स्तुती केली आणि धन्यवाद केला. प्रियानो, तुमच्या संबंधाने देवाचे संकल्प फार चांगले आहेत आणि म्हणून घाबरून जाऊ नका. हे संकट आमच्या आजूबाजूला आहे. अशा परिस्थितीमध्ये देवाचं वचन सांगतं, परमेश्वराच्या अधीन राहा, जगाच्या अधीन होऊ नका, देवाच्या अधीन व्हा, स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. स्तोत्र 139 आणि 17व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहे. देवाचा दास म्हणतो, देवाचा भक्त म्हणतो, तुझे संकल्प किती मौल्यवान आहे आणि त्यांची संख्या देखील
मोठी आहे. तुझे संकल्प, तुझी योजना, तुझे विचार चांगले आहेत. यिर्मया 7:23 आणि 24 या वचनामध्ये जो यहूदा आहे त्याने बंडखोरीबद्दल त्याला शिक्षा झालेली आहे आणि त्यांच्या संबंधाने अशा प्रकारचं म्हटलेलं आहे की त्यांनी देवाचं ऐकलं नाही, त्यांनी आपला कान दिला नाही, त्यांनी दुष्टपणाच्या हट्टाप्रमाणे ते चालले आणि त्यांच्या संबंधाने असं लिहिलेलं आहे ते मागं गेले तर पुढं आले नाही. त्यांनी हट्ट धरला, त्यांनी जगाकडे पाहिलं, त्यांनी देवाकडे पाहिलं नाही, त्यांनी देवाचं ऐकलं देखील नाही, जगाचं त्यांनी ऐकलं आणि जगाकडे ते पाहत होते आणि त्यांनी इतका हट्ट धरला की ते मागं गेले तर पुढे आले नाही. मागं जाणं हे अधोगती आहे. तुम्हाला आणि मला या दिवसांमध्ये पुढे जायचं आहे, परिस्थितीचा सामना करायचा आहे आणि पुढे जाऊन देवाचा गौरव आम्हाला करायचा आहे. संकल्प हिताचे आहेत. यहोशुआ म्हणतो 21 आणि 45 या वचनामध्ये की परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या त्यातील एकही निष्फळ झाली नाही, त्या सर्व देवापणे सिद्धीस नेल्या. देव जे काम हाती घेतो ते सिद्धीच जाते आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं आम्हाला स्तोत्रामध्ये जे काम तू हाती घेशील ते सिद्धीच जाईल. प्रियांनो, जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे सिद्धीच जाईल आणि म्हणून थांबू नका, मागं जाऊ नका, पुढे चालत राहा, कारण देव तुम्हाला आणि मला पुढं घेऊन जाणारा परमेश्वर आहे. रोमक्रसपत्राचा 12वा अध्याय आणि 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा. ही जी वचनं आहेत ही वाचण्यासाठी फार सोपी आहेत. ही जी वचनं आहेत ती पाळण्यासाठी ज्यावेळेस आम्हाला ती पाळायची आहे ती आम्हाला कठीण वाटतात, पण परमेश्वर देव म्हणतो आहे ते करणं अगत्याचं आहे. या अगोदर तुम्ही या गोष्टी करीत नव्हता पण आता करीत आहात. अनेक लोक या दिवसांमध्ये प्रार्थना करीत आहेत, अनेक लोक या दिवसांमध्ये देवावर अवलंबून आहेत, अनेक लोक या दिवसांमध्ये पश्चाताप करीत आहेत. परमेश्वर देव म्हणतो आहे या गोष्टी तुम्ही अगोदर करीत नव्हता आणि त्यासाठी हे वातावरण आता आमच्या समोर आहे. आता आम्हाला भीती वाटते आणि म्हणून आम्ही देवावर अवलंबून आहोत. आता आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही प्रार्थना करीत आहोत. आता काय होईल, आता माझ्या लेकरबाळांचं काय होईल. परमेश्वर देव म्हणतो आहे त्याने या गोष्टी आमच्या समोर ठेवल्या की या अगोदर त्या गोष्टी आम्ही करीत नव्हतो परंतु आता करीत आहोत. विलापगीत 3:25 मध्ये असं म्हटलं आहे, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. जे त्याची आशा धरून राहतात परमेश्वर प्रसन्न होऊन त्यांचं कल्याण करतो आणि त्यांच्यासोबत राहतो. आणि म्हणून यिर्मयाच्या ग्रंथामध्ये म्हटल्याप्रमाणे जे त्याचे संकल्प आहेत ते चांगले आहेत, त्याच्या अधीन राहा, शांतपणे त्याची प्रतीक्षा करा. दुसरी गोष्ट 12 वचनामध्ये सांगितलेली आहे, तेव्हा तुम्ही धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल आणि मी तुमचं ऐकेन. ज्यावेळेस तुम्ही धावा कराल त्यावेळेस मी ऐकणारा परमेश्वर आहे. माझे कान तुमच्या प्रार्थनेकडे लागलेले असतील. स्तोत्र 18:3 मध्ये म्हटलेलं आहे की स्तुतीस पात्र परमेश्वराचा मी धावा करतो तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. ज्यावेळेस तुम्ही धावा कराल आमचा बचाव होईल, प्रार्थना कराल देव आमचं सहाय्य करेल. आणि म्हणून देवाने काही गोष्टी आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की स्तुतीस पात्र परमेश्वराचा मी धावा केला आणि त्याने माझा बचाव केला. बचाव करणारा परमेश्वर तो आहे. परमेश्वराचा काळ जवळ आहे तोवर त्याला शोधा.
तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. यशया 55:6 म्हटलेलं आहे. जी वेळ देवाने आम्हाला दिली त्या वेळेचा उपयोग करा. जी वेळ देवाने आम्हाला दिली सदुपयोग करा, धावा करा. परमेश्वर देव ऐकणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी आम्हाला एक जे उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे योनाचं. योना 1:6 असं म्हटलेलं आहे, जहाजाचा तांडेल योनाला म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास, उठ आपल्या देवाचा धावा कर. या योना संबंधाने ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की गाढ झोपलेला आहे, संकट आलेलं आहे आणि जहाजाचा तांडेल योनाला म्हणाला, झोप घेत काय पडलास, उठ आपल्या देवाचा धावा कर. आणि फार मोठं संकट त्यावेळेस त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि अशा वेळेस आम्हाला पाहायला मिळतं की 7 वचन योना 1:7 त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, उन्हामुळे संकट आपल्यावर ओढवलेलं आहे हे आपल्याला कळेल. आणि त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली, कारण संकट भयंकर होतं. कोणामुळं संकट आलेलं आहे. आजची परिस्थिती तीच आहे. संकट आलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं कोणामुळं संकट आलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये म्हणतो त्यांच्यामुळं संकट आलं, या देशामुळं संकट आलं, यांच्यामुळं संकट आलं. पण स्वतःचा विचार स्वतःकडे आम्ही पाहत नाही. पण देवाप म्हणतो आहे या दिवसांमध्ये संकट जे आलेलं आहे, महामारी जी आलेली आहे, कशामुळं, कोणामुळं. योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि त्यांनी त्याला विचारलं, कोणामुळे संकट आलं, सांग तुझा धंदा काय. त्यांनी चौकशी केली. तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे. ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. खरं खरं या ठिकाणी तो आता बोलत आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्यास म्हणाले, तू हे काय केले. तो परमेश्वरापासून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले. ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे. समुद्र तर अधिकच खवळत आहे. त्यांना समजलं त्या लोकांना की या व्यक्तीमुळं संकट आलेलं आहे. प्रत्यक्षात त्याला विचारतात आहे की संकट शांत व्हावं, आम्ही काय करावं. 12 वचनामध्ये तो त्यास म्हणाला, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. उचलून समुद्रात मला फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे. माझ्यामुळं हे संकट आलेलं आहे, माझ्यामुळं तुमचा जीव जात आहे, म्हणून मला काय करा, या समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुम्ही वाचाल. आता ही गोष्ट फार कठीण अशा प्रकारची होती आणि त्या ठिकाणी पाहायला मिळतं जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ली मारून मारून आता थकली. आणि अशा प्रकारच्या स्थितीमध्ये त्याने असं म्हटलं आणि त्यांनी शेवटी विचार केला की आता हे करायलाच पाहिजे. आणि वचन 15 म्हटलं आहे, मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. त्या माणसास तर परमेश्वराचा फार धाक पडला. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केला. त्यांनी योनाला धरलं आणि समुद्रात फेकून दिलं. पण फेकून दिल्यानंतर भीती देखील वाटली, कारण आम्ही एक जिवंत माणसाला समुद्रात फेकून दिलं, म्हणजे त्याला आम्ही मारलं, तो मेला त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि हे झाल्यामुळं त्यांना फार भीती वाटली, त्यांना धाक पडला. त्यांनी यज्ञ केला, त्यांनी नवसही केला. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की हे घडल्यामुळं देवबाप शांत बसत नाही. देवाने त्याच्यासाठी दुसरा प्लॅन जो होता, जो तयार केला होता, तो देवबापाने त्याच्यासाठी केला.
यांनी योनाला फेकलं आणि मासा आला, माशाने गिळून टाकलं. दुसरा प्लॅन रेडीच होता, त्याला मरू दिलं नाही परमेश्वर देव बापाने. आणि माशाच्या पोटात तो राहिला. त्या ठिकाणी त्याने प्रार्थना केली वगैरे वगैरे. दुसरा अध्यायाने पहिलं वचन आम्हाला पाहायला मिळतं, मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली आणि तो म्हणाला. हे सर्व शब्द आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याने प्रार्थना केली आणि देवबापाने त्या ठिकाणी त्या निनवे शहरामध्ये योना त्याला घेऊन गेला. या ठिकाणी फार स्पष्ट आम्हाला समजतं की देवाचे प्लॅन वेगळे असतात. देव आम्हाला काय सांगतो आणि आम्ही करतो काय. देवाने त्याला म्हटलं निनवेला तुला जायचं आहे. तार्ससला चालला आणि संकट आलं आणि या संकटामध्ये दुसरे त्याच्यावर संकट आलेलं, दुसऱ्यांची प्राणहानी होणार होती, परंतु त्याला समुद्रात पडावं लागलं. दुसरे लोक वाचले आणि यांना जरी वाटलं आता तो मेला, त्याचं जीवन संपलं समुद्रामध्ये, पण योना संबंधात त्याचं काम बाकी होतं. त्याला निनवेला जायचं होतं. परमेश्वर देवबापाने त्याच्यासाठी दुसरा प्लॅन तयार केला आणि मत्स्याच्या पोटात त्याला सुरक्षित ठेवलं. प्रियांनो, कोणामुळं संकट आलं हे आम्ही दुसऱ्यांकडे पाहतो, परंतु दुसऱ्यांकडे बघायचं नाही. माझ्यामुळं हे आलं, कारण हे आपल्यामुळं हे झालेलं आहे. आपण देवाचं ऐकलं नाही, आपण काही गोष्टी चुकीच्या केल्या, आपण पाप केलं, आपण देवापासून दूर गेलो, आपण वाटेल नाही ते बोललो देवाच्या विरोधात, एकमेकांच्या विरोधात. परमेश्वर देव म्हणतो आहे हे सर्व मी पाहिलं. संकट कोणामुळं आलं? योना म्हणतो माझ्यामुळे आलं. मला धरा, समुद्रात फेकून दे. आज परमेश्वर देव तेच म्हणतो आहे. ज्यावेळेस आम्ही स्वीकारतो कोणामुळं संकट आलं नाही, ही महामारी कशामुळं आली, आपण स्वतः आणि हे झाल्यानंतर देवाजवळ तुमच्यासाठी पुढील प्लॅन तयार आहे. योनाला संपू दिलं नाही, योनाला मरू दिलं नाही. योनाला देवबापाने त्या निनवे शहरामध्ये त्याला न्यायचं होतं. आणि म्हणून प्रियांनो, तुमच्या जीवनासंबंधाने जरी आज कठीण परिस्थिती असेल, परंतु पुढचा प्लॅन जसा योनासाठी तयार होता तसा देवबापाने तुमच्यासाठी प्लॅन तयार केलेला आहे. यिर्मया 29 आणि 13व्या वचनामध्ये पुन्हा मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ते असं आहे की तुम्ही मला शरण या आणि पूर्वजीवी भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेल. जीवे भावे शरण याल. देवाला शरण जाणं या दिवसांमध्ये, सर्वांनी गुडघे टेकणं या दिवसांमध्ये फार महत्त्वाचं आहे. जरी मंदिरं बंद आहेत, परंतु आपल्या घरी गुडघे टेका, प्रार्थना करा, उपवास करा आणि देवाला शरण जा. पहिले दुसरे इतिहास 15 आणि 4 म्हटलेलं आहे, आसा राजा ते आपल्या संकटावस्थेमध्ये इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे वळून त्याला शरण गेले आणि परमेश्वर देव त्यांना पावला. दुसऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं 2 इतिहास 16 आणि 12, आसा राजाच्या शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये काय झालं ते तुम्ही पहा. आसाच्या पायास त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी व्याधी झाला. तो व्याधी बराच वाढला, तथापि त्या रोगास तो परमेश्वरास शरण न जाता वैद्यास शरण गेला. आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं शेवटी आयुष्याच्या त्या रोगाला तो शरण गेला, त्या वैद्याला शरण गेला, परमेश्वराला नाही. शेवटचा काळ आहे. या दिवसांमध्ये परमेश्वर देव म्हणतो आहे की अशा गोष्टी होतील, पण परमेश्वर देव आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही परमेश्वराला शरण जा. तो सर्व काही चांगल्या गोष्टी करणारा परमेश्वर आहे. आमोस 5व्या अध्यायाने 4थ्या वचनामध्ये तर स्पष्ट लिहित आहे आणि तो म्हणतो परमेश्वर इस्रायलाच्या घराण्यास म्हणतो मला शरण या, म्हणजे तुम्ही वाचाल. देवापाने हे अभिवचन दिलेलं आहे. जर आम्हाला वाचायचं आहे,
जर आमचा जीव वाचायला पाहिजे या महामारीमध्ये, तर देव म्हणतो आहे त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या पुढे गुडघे टेका. आणि हीच गोष्ट आज आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते आहे. आणि म्हणून यिर्मयाचा 29 अध्याय 13, 14 आणि 15 आणि 11, 12 आणि 13 ही सर्व वचनं आमच्या ज्यावेळेस डोळ्यासमोर येतात त्यावेळेस तो म्हणतो आहे की देवाचे संकल्प, देवाचे प्लॅन, देवाचे विचार हे तुमच्या संबंधाने चांगले आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये घाबरून जाऊ नका, देवावर विश्वास ठेवा, भरोसा ठेवा, शरण जा, प्रार्थना करा, धीर धरा. आणि परमेश्वर म्हणेल हे करा, तर ते आम्ही करावं. ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही जावं. जे काम त्याने आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्ही करावं. आणि ते जर केलं तर या दिवसांमध्ये आम्ही या संकटातून मुक्त होणार, संकट निघून जाईल आणि मग तो आनंद आमच्या जीवनामध्ये येईल. देवाप करो. तर या वचनांच्या द्वारे परमेश्वर देवबाप आपलं सर्वांचं विशेष सहाय्य करो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तो आमचं रक्षण करो, सांभाळ करो, संरक्षण करो आणि सुरक्षित आपल्याला ठेवो. आतापर्यंत बराच काळ होऊन गेला, आम्ही प्रार्थना करत आहोत. अजून काही वेळ आम्हाला प्रार्थना करावी लागेल जोपर्यंत देवबापाची मंदिरं उघडले जात नाही. आणि म्हणून तुमची प्रार्थना कोणाचा तरी जीव वाचवणारी प्रार्थना असेल, तुमची प्रार्थना हे चाबी असेल, तुमची प्रार्थना मंदिराचं, तुमच्या मंडळीतील मंदिराचं दार उघडणारी तुमची प्रार्थना असेल. आणि म्हणून आज आपण यावेळेस प्रार्थना करूया. ज्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत त्यासाठी सर्व प्रार्थना करूया. आपल्या सर्व जगासाठी प्रार्थना करा, महाराष्ट्रासाठी प्रार्थना करा, भारत देशासाठी प्रार्थना करा, डॉक्टर, नर्सेस या सर्वांसाठी विशेष प्रार्थना करा. आणि देवा या सर्व गोष्टीमध्ये सर्व प्रियजनांचं विशेष सहाय्य करू. गरजवंत कुटुंबांसाठी प्रार्थना करा, आजारी लोकांसाठी प्रार्थना करा, डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि देवबाप आपली प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घराबाहेर जास्त पडू नका, कामाशिवाय मास्क न घालता घराच्या बाहेर पडू नका. हात स्वच्छ धुवा सॅनिटायझरने आणि आपली स्वतःची काळजी घ्या. आणि ज्यावेळेस आम्ही असं करू, प्रार्थना करा आणि देवाच्या वचनात राहा. आणि देवा सर्व चांगल्या गोष्टी करणारा परमेश्वर. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र देवा, तुझ्या चरणाजवळ आम्ही येतो प्रिय प्रभू आणि प्रार्थना करतो. आज जे वचन आज आम्ही ऐकलेलं आहे, देवाचे संकल्प फार चांगले आहेत, ते आमच्या हिताचे आहेत. तुझे प्लॅन चांगले आहेत. तुला शरण आम्ही जावं ही तुझी इच्छा आहे. आमची प्रार्थना आहे प्रिय प्रभू, आम्ही खचून न जाता, आम्ही निराश न होता, आम्ही तुझ्यामध्ये अधिक पुढे जावं ही तुझी इच्छा आहे. प्रार्थना आहे आमची प्रिय प्रभू आज की आमचा देश, महाराष्ट्र, देवापा संपूर्ण जगामध्ये जे चाललेलं आहे प्रभू हे सर्व तुला माहीत आहे. येशू, तू दया कर आणि कृपा कर. हे सर्व आजारपण काढून टाक प्रिय प्रभू. देवाचे मंदिरं उघडू दे देवाच्या लोकांसाठी. देवाचे लोक एकत्र येतील, प्रार्थना करतील, तुझं गौरव करतील, असं दैन्याने कृपेने तू दे. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, पोलीस, कामावर जाणारे लोक, येणारे वापस, देवापा त्यांच्यासोबत राहा. जे घरून काम करतात त्यांचं सहाय्य कर. पवित्र देवा, आज आमची प्रार्थना आहे, सर्वांचं रक्षण करते. आज जे गरजवंत आहेत त्यांच्या गरजा तू पूर्ण कर, त्यांच्यासोबत राहा. आजारी लोकांना तू स्पर्श कर, आजारी लोकांना बरं कर प्रिय प्रभू. आणि आमची प्रार्थना ही परिस्थिती सर्व बदलून टाकणारा जिवंत परमेश्वर तूच आहेस. देवाचं वचन सांगतं, आमोसमध्ये सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही शरणी याल तर वाचाल. प्रिय प्रभू, आम्हाला वाचविणारा तूच परमेश्वर आहे. कारण पुढील प्लॅन हा तुझ्या जवळ आहे प्रिय प्रभू. आणि म्हणून आमची प्रार्थना आहे की या दिवसांमध्ये आम्हा प्रत्येक कुटुंबाचं, मंडळीतील प्रत्येक कुटुंबाचं सहाय्य कर, रक्षण कर.
आरोग्य दे, गरजा पूर्ण कर आणि देवापा तू त्यांना विशेष तुझी कृपा पुरव, अशी आमची तुझ्या चरणात प्रार्थना. आभार मानतो प्रियप्रभू, वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद दिलास, आमची प्रार्थना तू ऐकलीस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझं गौरव आम्ही करतो. पुढील सर्व वेळ तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. प्रभू येशू आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि पवित्र नावाने प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस आपण करूया आणि त्यानंतर आपण आशीर्वाद घेऊ आणि मग सुवंद्य देवा परात्पर आपण म्हणूया आणि मग आजची भक्ती समाप्त करूया. आपण यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आमच्या आम्हाला सोडल्या तसेच तो आमच्या आम्हास सोड, आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास सोडी, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, ज्या आम्ही सर्व देवबापाचे लोक, आम्ही सर्व आपापल्या घरामध्ये आहोत, ज्या आम्ही सर्वांनी देवाचं वचन ऐकलं त्या आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.